मंतरच्या सध्याच्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्नेहिल शिवाजी यांनी। आपण बघूया। रात्रीचे 10 वाजत आलेले आहेत आणि ही माझ्या मागे गर्दी तुम्ही बघताय। आणि इरफान, हा कॅमेरा जो आहे तो इथे पण दाखवा। हा जंतर मंतरकडे येणारा रस्ता आहे आणि माझ्या बरोबर मागे म्हणजे आता तुम्ही इथे बघताय, हा आहे स्टेज आणि या स्टेजच्या त्या साईडला हजारो मुलं आत्ता पण तिथे थांबलेले आहेत, बसलेले आहेत, उभे आहेत। कोणी गाणे म्हणतंय, कोणी एकमेकांना हवा घालतंय, कोणी चित्र काढतंय, हे कोणी भाषण ऐकतंय। म्हणजे अजून पण जंतर मंतर हे या 10 वाजेच्या वेळेमध्ये पण आपण म्हटलं तसं ऍक्टिव्ह आहे। मोठ्या संख्येनं गर्दी झालेली आहे, लोकांचे जथ्थेच्या जथ्थे येत आहेत। यूपी, बिहार, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, देशभरातून लोक इथे येत आहेत। ही आजची सिच्युएशन आहे आणि सध्या इथे प्रचंड गर्दी उसळलेली आहे। पण ही गर्दी जी आहे त्या गर्दीचा त्रास होऊ नये याची काळजी इकडचे व्हॉलंटियर्स घेत आहेत। सोबतच हा एकच रस्ता जो आहे तो एकच रस्ता जाण्या येण्याचा आहे आणि आपण बघतोय की मी इथे कधीपासून रिपोर्टिंग करतोय तर हे व्हॉलंटियर आहेत, हे मुलं आहेत, हे पाणी पण वाटतायत। तुम्ही तिकडे बघा, हे पाणी वगैरे वाटतायत, प्रत्येकाला देत आहेत पाण्याचा ग्लास आणि इथून ते लोक पुढे जात आहेत, आत जात आहेत। बरेच लोक इथे आहेत आणि ही 10 वाजताची सिच्युएशन आहे सध्याची। आणि यानंतर खरं तर पुढे उद्या आजची रात्र नेमकी काय ठरवलेली आहे पोलीस प्रशासनानं ते सांगता येणार नाहीये, कारण इथे सुविधांच्या नावावर तर अभाव आहेच, परंतु बॅरिकेटिंग्स पण केली आहे। इकडचे आजूबाजूचे दुकानं जे आहेत ती देखील बंद ठेवलेले आहेत। त्यामुळे उद्या काय होईल हे सांगता येत नाही, परंतु उद्या देखील, आज रात्री देखील जे काय होईल ते सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला साम टीव्हीच्या माध्यमातून पाठवणार आहोतच। कॅमेरामॅन इरफान सोबत मी स्नेहिल शिवाजी, साम टीव्ही, जंतर मंतर।